हे गायज हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना. आणि हा ब्लॉग माझ्या नेहमीसारखा ब्लॉग नसणार आहे बेसिकली, कारण की ह्या ब्लॉगमध्ये मी माझ्या सगळ्या 2025च्या ज्या आहेत खूप चांगल्या मेमरीज येते की ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे, मेमरीज टाकणार आहेत. सो हा ब्लॉग जरा वेगळा असणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये मी माझे काय काय व्हिडिओज कॅप्चर केले आहेत ते मी फुल ब्लॉगमध्ये नाही बनवू शकत. सो मी आता हे माझ्या रिकॅपमध्ये टाकणार. सो मुव्हिंग ऑन टू माय फर्स्ट मेमरी ऑफ 2025 इज आम्ही मालवणला गेलो होतो. येस, माझ्या डिप्लोमाचे फ्रेंड्स सगळे आम्ही मालवणला गेलो होतो. एवढी मज्जा आली होती ना भाई. वन ऑफ द नाईस ट्रिप म्हणू शकतो मी त्याला, कारण की मी मे बी त्यानंतर 1-2च ट्रिप केल्यात. येस, 2025मध्ये. सो बेसिकली ह्या ट्रिपमध्ये आम्ही 6 जण गेलो होतो. मी, कमल, मल्हार, प्रणव, पत्या, कासव जर का तू ब्लॉग बघत असशील तर, आणि आदित्य माने. सो आम्ही हे एवढे सगळेजण गेलो होतो मालवणमध्ये. अचानक प्लॅन ठरलेला, कारण की आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं. कारण की जस्ट आम्ही डिग्रीला आलो होतो, म्हणजे आम्ही बेसिकली 2024च्या नोव्हेंबरमध्ये आलो होतो डिग्रीला. सो आम्ही जॅनमध्ये ठरवलं की आपण जाऊया कुठेतरी यार फिरायला वगैरे. आणि मग समहाऊ आम्ही मालवणला गेलो आणि त्याच्यावरती मी फुल एक ब्लॉग बनवला आहे. तुम्ही बघू शकता, कुठेतरी येत असेल या साईडला, बघा तिथं क्लिक करून बघू शकता तुम्ही. येस, आणि येस, सो दॅट वॉज फर्स्ट मेमरी ऑफ माय 2025. नेक्स्ट मेमरी इज वन ऑफ द स्वीटेस्ट अँड द क्यूटेस्ट मेमरी ऑफ माय 2025. बिकॉज इट वॉज स्पेसिफिकली द फेस्ट ऑफ 2025. मी ज्या डिग्री कॉलेजमध्ये आहे. सो इथून पुढं ह्या पॉईंटनंतर माझ्या खूप साऱ्या कनेक्शन्स झाल्यात फेस्टमुळं. बिकॉज फेस्टमध्ये खूप सारे लोक मला भेटले, जे मी त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलो. सो ही जी मेमरी आहे ती फ्रॉम दिस डायरी आहे. मी डायरीमध्ये पण माझ्या नोट केलेलं आहे की मी हे असं केलं होतं सगळं 2025च्या फेस्टमध्ये, डी वाय पाटीलच्या. सो ह्या फेस्टमध्ये असं झालं होतं की फर्स्टली मी तर पार्टिसिपेट करणार नव्हतो, कारण की माझे जे पण म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर्स जेवढे पण वेगळे फ्रेंड्स आले होते माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे माझ्या क्लासमध्ये होते, ते बोलले की आम्ही नाही करणार आहे कुठं पार्टिसिपेट वगैरे, आम्ही तर घरी जाणार आहे. सो मी होप्स नव्हत्या सोडल्या. मी जरा बोललो भाई काहीतरी करूया, कारण की मी फुटबॉल चांगला खेळतो असं मला वाटतं. सो मी बोललो फुटबॉलमध्ये तर घ्यायचंच आहे पार्टिसिपेशन. आणि अजून एक स्पोर्ट्स होता व्हॉलीबॉल, त्याच्यामध्ये पण मी खेळतो. व्हॉलीबॉलमध्ये पण घेतलेलं मी पार्टिसिपेशन. आणि कोइन्सिडेंटली आमचा सेकंड रँक आला होता व्हॉलीबॉलमध्ये. येस, आय वॉज सो हॅपी दॅट वी हॅव इन फायनल्स ऑल्सो वी हॅव स्कोर्ड 1 सेट विनिंग अँड 2 सेट लॉस. सो बिकॉज ऑफकोर्स ऑपोजिशन जे होते ते बीईची पोरं होती. सो ते खूप अवघड होतं आमच्यासाठी त्यांना बीट करणं, आणि त्याच्यामधला एक तर नॅशनल प्लेअर पण होता. सो त्यामुळे आम्ही त्यांना बीट करू शकलो नाही, बट इट वॉज सेकंड रँक. सो त्यासाठी मी खूप खुश होतो. असतं माहिती आहे का, सो गॅप असतो मध्ये स्पोर्ट्स झाल्यानंतर आणि ॲन्युअल डे आणि रॅम्पवॉकच्यामध्ये वगैरे सगळं फ्लॅशमॉबच्यामध्ये वगैरे सगळं गॅप असतो. सो आमचं अशीच एक दिवशी मीटिंग सुरू होती, म्हणजे आम्ही बोलत होतो सहज. आणि पार्थ नावाचा एक मुलगा आहे माझ्या ग्रुपमध्ये. सो तो बोलला की दिव्यासाठी कोण पार्टनर नाही आहे, तिचा ऑलरेडी एक पार्टनर होता, तो नीट करत नाही आहे त्याचं रॅम्पवॉक, आणि आर यू इंटरेस्टेड फॉर दॅट. कारण की तो करू शकला नाही, कारण की तो ऑलरेडी काउन्सिल टीममध्ये होता. सो बिकॉज तो बोलला तू करू शकतोस का. म्हणलो भाई आता हे पण एक ट्रायआउट करूया नवीन थिंग, कारण की मी डिप्लोमाच्या लाईफमध्ये आय गेस मी एकदाच फक्त नाटक केलं होतं. ते पण माझ्या फ्रेंडनी, कमल एक फ्रेंड आहे, त्यानं खूप फोर्स केला होता कर भाई तू करायला पाहिजेस, त्यामुळं मी केलं होतं. आणि त्यानंतर डायरेक्टली मी रॅम्पवॉकमध्येच पार्टिसिपेट केलं. येस मित्रा, रॅम्पवॉकसाठी मी पार्टिसिपेट केलं. आणि दिव्या मला बोलली की जी माझी पार्टनर होती तिचं नाव दिव्या आहे. सो दिव्या मला बोलली की तू आ जा कल ऑडिशन पे और हम देखते तू सिलेक्ट होते या नाही. आणि मी गेलो मग ऑडिशनला. सो ऑडिशनला गेलो. सो देअर वॉज ऑल गाईज सिटिंग देअर अँड द फॅकल्टीज देअर. सो आम्ही गेलो, वॉक वगैरे करून दाखवलं, आणि माझ्याकडनं एक हिडन टॅलेंट निघालं. भाई मला माहीत नव्हतं की रॅम्पवॉक कसं करतात. तिनं मला शिकवलं जरा की असं असतं, असं जरा इथिक्स पाहायला लागतात त्याचे, असं चालायचं असतं. आम्ही केलो डान्स म्हणतो रॅम्पवॉक, आणि गेलो मॅमला करून दाखवलं. मॅम बोलले ठीक आहे ऑल गुड. आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली. भाई मी रॅम्पवॉकमध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे.
आणि ज्या दिवशी रॅम्प वॉक होता त्या दिवशी खूप मजा आली. म्हणजे इट वॉज माइंड ब्लोईंग. आणि ज्या दिवशी मी स्टोरी टाकलेली माझ्या इंस्टाग्रामला त्या दिवशी तर खूप जणांचे लाईक्स पडले होते. सो ज्यांनी त्या स्टोरी लाईक केलं आहे थँक्यू व्हेरी मच. आणि माझा कॉन्फिडन्स एक त्यानं बूस्ट झाला त्याच्यामध्ये. सो येस. आणि त्यानंतर काय मग आपले ॲन्युअल गॅदरिंग अँड DJ नाईट वगैरे त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. फ्लॅश मॉब वगैरे. दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. म्हणजे 2025 फेस्ट वॉज सो गुड. फर्स्ट सेम संपलेली होती माझी तेव्हा. याची सेकंड इयर संपलेलं मे बी. सेकंड इयर संपलेलं आणि आम्ही थर्ड इयरला एंटर करत होतो. आणि त्या फेजमध्ये मी जेव्हा सुट्ट्यांना गेलो होतो डिग्री नंतर माझ्या तिकडे सांगलीमध्ये. सो माझ्या फ्रेंड्सने ठरवलेलं आपण एक स्टार्टअप स्टार्ट करायचा आहे. आणि आम्ही स्टार्टअप स्टार्ट केलेला होता आणि अजून पण तो स्टार्टअप आहे. बिकॉज आता जरा बंद केला आहे कारण की आता जो पिरियड आहे तो आता आमचा स्टडीज आहे, ॲकॅडमिक्स आमचे आता सुरू आहेत, एक्झाम्स वगैरे. ॲक्च्युली हा एक्झाम आता जो मी व्हिडिओ शूट करतो आहे तो माझा परवा एक पेपर आहे लास्टवाला. सो येस आता मी मध्ये शूट करतो त्याच्या. आणि आता आम्हालाच वेळ नाही आहे त्यामुळे आम्ही आता घेऊ शकत नाही. सो त्यासाठी सो बेसिकली आम्ही स्टार्टअप ह्याचा सुरू केला होता की त्याचा इंटर्नशिप प्रोग्राम असतो डिप्लोमा स्टुडंट्सला 3 monthsचा पिरियड असतो तो. सो आम्ही ते प्रोव्हाइड करतो. प्लस आम्ही कमर्शियल प्रोडक्ट्स पण घेतो. सो इफ वन ऑफ यू और तुम्हाला कोणाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर प्लीज एनी टाईम तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. SIचं प्रेझेंटेशन होतं आणि वी प्रिपेअर्ड वेल फॉर इट. आणि सगळ्यांच्या ह्याच्यामुळे टेन्शन होतं नाही का कसं करायचं. इफ यू डोंट नो SH मीन्स स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन. ते सगळ्यात मोठं हॅकॅथॉन असतं आपल्या इंडियामधलं. आणि आम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओ वगैरे बनवलं, खूप मकसुदी केली होती. आणि प्रेझेंटेशन डेजच्या दिवशी आम्ही एक फोटो पण काढला आहे. त्याच्यामध्ये मी सांगतो कोण कोण आहेत. हाय आयुष, हाय करण, हाय अनीस, ही आहे रेवती आणि ही आहे युक्ता. सो हा माझा ग्रुप असतो जो आम्ही टवाळ्यात चाले कळत असतो रोज कॉलेजमध्ये, बंक मारत असतो बेसिकली. सो येस डेज ऑफ गोईंग मुंबई ॲट मिडनाईट. सो जेव्हा आमचे SPPUचे जे पेपर होते ते पुढं पोस्टपोन झाले. सो आमच्या डोक्यात जरा राग आला होता आणि आम्ही ठरवलो आता काहीतरी बकचोदी करायला पाहिजे भाई. सो माझे अजून 2 फ्रेंड्स आहेत. ते बोलले भाई अब तो कुछ तो होना चाहिए. सो आम्ही असंच ठरवलो की मुंबईला जायचं काचा प्रश्न कधी टर्नआउट झाला की लोकलमध्ये चढूया आपण आणि जाऊया. सो आम्ही लोकलमध्ये बसलेलो 12:30 आय गेस रात्रीचंच बसलेलो. लोणावळ्यात पोचलो आम्ही अराऊंड 2 आणि 2 वाजल्यानं कनेक्टिंग ट्रेन होती आमची दादरला नाही CSMTला होती आमची कनेक्टिंग ट्रेन. सो आम्ही त्या ट्रेनमध्ये बसलो आणि भाई माझा जो एक्सपिरियन्स होता त्या ट्रिपचा, आम्ही 4:30 वाजता मरीन्सला होतो आणि आम्ही 2 वाजता ते जे ट्रेनमध्ये बसलेलो ते मला वाटलेलं सगळ्यात वर्स्ट हा एक्सपिरियन्स असणार आहे माझा ट्रॅव्हलचा आत्तापर्यंत मी केलेला. आणि आम्ही स्लीपरच्या वरती बसलेलो, झोपलेलो, झोप पण एवढी लागत नव्हती. आणि आय वॉज रॉंग. जो येताना मी प्रवास केला त्या ट्रेनमधनं इट वॉज रिडिक्युलस. आणि तो सगळ्यात वर्स्ट होता माझा एक्सपिरियन्स येतानीचा. बट जी मज्जा मुंबईमध्ये आली आहे भाई, माझं सजेशन तुम्हाला हेच राहील की ट्रिप्स करा. खूप हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना. जे पण तुझे फ्रेंड्स असतील वगैरे कोणासोबत पण जावा, काय पण करा, दंगा करा, मस्ती करा, पण ट्रिप्स मिस करू नका. कारण की त्या मोमेंटला ते जगणं खूप इम्पॉर्टंट असतं जे आपण करत नाही सध्या. आपण फ्युचरमध्येच असतो की आता हे होईल मग ते होईल, मग आपण आत्ता नाही केलं तर मग ते नाही होणार. सो असं करत नको बसू. व्हेन यू हॅव टाईम डू ट्रॅव्हल. येस. सो दॅट्स इट. ही माझी लास्ट मेमरी होती जी मी आत्ता केलो आहे डिसेंबरमध्ये. आणि बघूया जर का हा 31st नंतर ब्लॉग येत असेल तर येस एडिटिंग ऑफकोर्स लेट झालेली आहे. आणि जर का 31st अगोदर आला मे बी खूप कमी चान्सेस आहेत. जर का आला तर वेल अँड गुड. सो ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.